स्क्रिप्ट्स नंतर आपल्याला खाली एक लाईन टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण झिगझॅग लाईन शिकलो होतो जे आपण पेन्सिलमध्ये काढलेलं आहे, तर सेम आपल्याला इकडं टाकायचं आहे. स्क्रिप्ट्सची लाईन काढून झाल्यावर आपल्याला एक लाईन टाकून घ्यायची आहे. नंतर 3 झिगझॅग लाईन्स काढून घ्यायच्यात. तीन झिगझॅग लाईन्स नंतर आपल्याला 1 2 स्ट्राईट लाईन्स काढून घेऊन त्या फिल करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुन्हा 3 झिगझॅग लाईन्स द्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण बॉक्स कव्हर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सेम डिस्टन्सला एक लाईन टाकून घ्यायची आहे. इन झिगझॅग लाईन्स घेऊन आपल्याला थोड्या अंतरावर एक सरळ रेष काढून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याचे पानं काढून द्यायचे. नंतर हेच पानांना आपल्याला फिनिशिंग लाईन देऊन घ्यायचं. हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आधीची डिझाईन रिपीट करायची आहे.
स्कॅल्प्स टाकून झाल्यानंतर आपल्याला एक लाईन टाकायची आहे थोड्या अंतरावर. त्यानंतर बरोबर या लाईन्सच्या मध्यभागी आपल्याला एक चौकोन तयार करायचा आहे. त्या चौकोनामध्येच आपल्याला चेक्स आखून घ्यायचे आहेत. हे चेक्सचा लाईन आपल्याला मध्ये ब्रॉड करून पद्धतीने आपल्याला चेक्स फिल करायचे आहेत. त्यानंतर अजून साईडने 2 लाईन्स टाकून त्याला स्कल्प्स काढून घ्यायच्यात. ते आडव्या स्कल्प्स काढतोय आपण. आणि त्यानंतर बाकी साईडचा जो भाग आहे आपला आपल्याला या डिझाईनने फिल करायचं आहे. ही डिझाईन आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये घेतलेली आहे. ज्यांनी जुने व्हिडिओ पाहिलेत त्यांच्या लक्षात येईल. याच पद्धतीने या साईडने पण आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत आपण लाईन्सच्या डिझाईन्स पाहिल्या आहे. आता आपण लाईन्समध्ये चेक्सच्या डिझाईन्स इथं पाहणार आहोत. तर सुरू करूयात. ज्या पद्धतीने आपण लाईन्समध्ये काढले आहेत आकार तशा लाईन्स 3 लाईन्स टाकून घ्यायच्यात आपल्याला सर्वात आधी. नंतर तिसऱ्या लाईनीला लागून आपल्याला सेल्फ्स काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला थोडं अंतर सोडून एक लाईन काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे झिगझॅग लाईन्स टाकतो ना तर आपल्याला एका साईडने टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेम लाईन्स अपोजिट डिरेक्शनने काढायच्या. सो यानंतर आपल्याला या लाईनच्या खालीच एक लाईन काढून घ्यायची आहे. ती फिल करायची आहे. आणि त्यानंतर अजून एक लाईन टाकून आपल्याला त्याला स्कॅल्प्स टाकून घ्यायच्यात.
त्यानंतर आपल्याला सेम आकार काढायचे. नंतर आपल्याला प्रत्येक बॉक्समध्ये एक सेंटरला डॉट देऊन घ्यायचा आहे. जर तुम्हाला नवीन एवढे मोठे आकार जमत नसतील तर या छोट्या आकारांमध्ये देखील तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जेणेकरून हाताचा बॅलन्स जाणार नाही डिझाईन काढताना. नंतर आपल्याला स्क्रिप्ट्स टाकून घ्यायच्या. नंतर काही अंतरावर एक लाईन टाकून घेऊन त्यामध्ये नॉर्मली चेक्स काढून घ्यायचे आहेत आपल्याला. ही एक पद्धत झाली जसं आपण पेन्सिलने चेक्स काढतो, आणि ही एक पद्धत आहे जे की आपण फिनिशिंग लाईन जशी देतो ना त्या पद्धतीने वरून कोण सोडायचा आहे लाईन्स घेताना, आणि फिनिशिंग जास्त दिसते. आणि आपण एका साईडने लाईन्स काढून घेतल्यानंतर दुसऱ्या लाईनने आपल्याला फिनिशिंग लाईनच टाकावी लागते, जेणेकरून आधी काढलेली डिझाईन आपली खराब होणार नाही. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही वरूनच लाईन्स टाकण्याची प्रॅक्टिस करा आधीपासून. त्यानंतर इथे आपल्याला एक डॉट द्यायचा आहे प्रत्येक चेक्समध्ये. जसं की आपण इथं खालून टाकलेल्या लाईन्स पेन्सिल सारख्या, आणि इथून आपण वरून घेतलेल्या लाईन्स आहेत की आपण फरक बघू शकतो की या लाईन्स कधी पण यापेक्षा छानच दिसते. ती आपण फिनिशिंग म्हणतो ना ती या चेक्समध्ये दिसून येते आपल्याला. दोन पद्धती आहेत. नवीन जरी फिनिशिंग लाईनने काढायला नाही जमलं तुम्हाला तरी काही हरकत नाही. नंतर फक्त आपण ही जी खालची लाईन आहे ही ब्रॉड करून घेऊया. ही लाईन ब्रॉड करायच्या देखील दोन पद्धती मी तुम्हाला दाखवल्या होत्या, त्यातली ही दुसरी पद्धत आहे. फिनिशिंग लाईन म्हणजे मग घेऊयात. यानंतर आपल्याला थोडा स्पेस ठेवून एक लाईन काढून घ्यायची आहे. यानंतर इथं आपल्याला फिनिशिंग लाईनमध्ये चेक्स काढूयात. इथं आपण आपल्याला त्याचं क्रॉस बनताय ना त्यामध्ये 4 डॉट्स देऊन घ्यायचे, जसं की वर एक, साईडला 2 आणि खाली एक. डॉट्स देताना काळजी घ्यायची आहे की कोणते डॉट्स एकमेकांना लागणार नाहीत, जेणेकरून त्या डॉट्सचा मिळून देखील वेगळा आकार आपल्याला दिसून येईल. डॉट्स देताना ते एकसारखे येतील याची देखील काळजी घ्यायची आहे.